कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या. मार मार. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य कांसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पालघरला आलेलो आहे ओमकार नेचर फार्म हाऊसला. सो सकाळचं वातावरण खूप भारी आहे, मस्तपैकी स्विमिंग पूल आहे समोर. आता नाश्ता वगैरे करायचं. नाश्त्यामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवेनच. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण फार्म हाऊसमध्ये म्हणजे काय काय गेम्स आहेत, परत नंतर काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला डिटेलिंगमध्ये दाखवायचा मी प्रयत्न करेन. तर चला मित्रांनो, सकाळ व्हिडिओला करतोय सुरुवात. रंदी किल्ल्याची पण झाली सुरुवात कधी. चल नाश्त्याला बघूया काय आहे तो. आता नाश्ता करायचा. तर मंडळी, टी शर्ट चेंज केलेली आहे आणि बघा कसं एक वेगळं वाटतंय ना. ही आपल्या सचिन दादाची टी शर्ट आहे. म्हणजे सचिन दादा बिझनेस आहे ऑलरेडी टी शर्टचा. तर तुम्हालासुद्धा अशी टी शर्ट मागवायची असेल तर दिलसे कोकणकर पेजला जाऊन नक्की आजच बुकिंग करा. मी खालती नंबरसुद्धा देतो आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी ही टी शर्ट बुक करा लवकरात लवकर. अरे चल वासाड्या, चल. नाश्ता नाही करा तुला? अरे पाण्यात आता आलोय तर बघून घेतो पाण्यात. हां, तर काय गावाला जाणार नाही वाटतं नद्यांमध्ये? नद्या धरणं जाणार नाहीस? नाही आता पावसात नाही, सुट्टी नाही. चला या मंडळी, सकाळचा नाश्ता करायला मस्तपैकी मिसळ पाव आहे. सकाळचं मस्त वातावरण आहे, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला आधी गार्डन एरिया दाखवून घेतो. मस्तपैकी आंब्यांची झाडं आहेत साईडला, खूप झाडं आहेत तशी. आणि आंबे पण आहे ना, आंब्यांचा प्रकार जो आहे तो केसर आंबा आहे. आजूबाजूला नारळीची सुद्धा झाडं आहेत. एंट्रन्स पण खूपच भारी आहे. इकडे या साईडला वरती जांभळीचं झाड आहे आणि तिकडे त्या साईडला रिसॉर्ट आणि स्विमिंग पूल तिकडेच आहे. इथे 2 हाऊस आहेत. एकाचं नाव आहे त्रिलोक आणि एकाचं नाव आहे ओमकार. समोर बघताय तो आहे ओमकार आणि समोर जो बघताय तो आहे त्रिलोक. आपल्यासमोर ज्योतिताई आहेत जे हा फार्म हाऊस चालवतात. तर त्यांच्याकडनं थोडीफार इन्फॉर्मेशन घेऊया. आपल्या इथे पर पर्सन आपण 2,500 रुपये घेतो. स्टे असेल तर त्याच्यामध्ये आपण 12 वाजता चेक इन आणि दुसऱ्या दिवशी 10 नंतर चेकआउट. त्याच्यामध्ये आपण लंच, हायटीमध्ये आपण चहा, मिक्स भजी वगैरे आपण देतो आणि रात्री डिनर असतो आणि मॉर्निंगला ब्रेकफास्ट असतो. ओके. चहा किंवा कॉफी असं सर्व असतं. आणि असं वन डे पॅकेज म्हणून किती काय? वन डे पॅकेज आपण 1,000 रुपीज पर पर्सन घेतो आणि लहान मुलं 5 वर्षाच्या खालची मुलं असेल तर आपण त्यांचा फीस घेत नाही. 5 ते 10 वर्षापर्यंत आपण 750 घेतो आणि 10 वर्षापासून 10च्या पुढे जे आहे त्यांचा आपण सेम रेट घेतो, 1,000 रुपये. मारवडी मार. बाबा फॉर्मचा नजारा आजूबाजूचा. काय व्हिडिओ मोबाईल म्हातारी. हॅलो हॅलो, ही दुसरी म्हातारी आहे इकडे पालकर. निश्चित सकपाल कुठे असते त्याने कमिटीकडे संपर्क साधायचा आहे. अध्यक्ष हॅलो हॅलो, पळत आलेले. हॅलो,
आहे का बड्डे? अरे काय रे? गाठ लावून बघा. अरे कोकणी निखिल 200 के. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या. चलो पार्टी. आता खाल्ला ना मी सर. काल मी केक खाल्ला नाही, आज खाल्ला. सिनेमॅटिक व्हिडिओ. आणि हातात काय धरलायस? हा सुरा आहे बोकड गाव. गावकीचा. बोकर सोलायचा सुरा. गावकीचा. गावकीचा आमच्या घरातही दसलं. आमचा आजोबा सोलायचो. सिनेमॅटिक बारक्या बारक्या मध्ये हात गगन फिरतो. ड्रोन फिरवतो आहे. अरे आम्हाला आलेला आहे इकडं सरप्राईज, जो ओमकार नेचर फार्म, ज्योतिताई आणि इथले दादा आणि ही सगळी आमची कोकणातली बॉईज, कोकणी बॉईज आहेत आम्ही. तर त्यांनी हा सरप्राईज दिलेला आहे. 200 के झालेले आहेत. हा सगळ्यांचा प्रेम आहे आणि मुळात कधी झाले कसे झाले ते सुद्धा समजलं नाही आणि होतील की नाही ते सुद्धा माहित नव्हतं, पण सगळं झालेलं आहे. बदोबदी 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 बोला पदपदी माते की बदोबदी. बार बार दिन 1 2 3 स्टार्ट. आले तू आणि किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाले पुरी, पुढचं काय येत नाही. तरी पण केक खातो आम्ही. हा. आग्या तुला भरवता आधी. कॉंग्रॅच्युलेशन भावा. उपवासवाला कोण आहे? उपवासवाला. उपवासवाला नाही बा. बाजूला जा. उपवासवाले. उपवासवाल्याला भरवा. एका सगळ्यांनी उन्हाने मेल्ट होईल तू. ते दुपार झालेली आहे आणि आता जेवायची वेळ आलेली आहे. जेवण झाल्यावर लगेच निघायचं, कारण मला जायचं घाटकोपरला. बाकी पण जे आहेत वाशी वगैरेला जाणारे वगैरे आहेत, उद्या कामाला वगैरे जाणार आहेत. तर लवकर जेवण तर लवकर निघायचं आहे फटाफट. आता पाठी मस्त की सगळे बसले आहेत आणि आता तुम्हाला दाखवतं जेवणामध्ये काय वगैरे. या आमच्या व्हेज कंटेंट क्रिएटरला उपवासाची खिचडी. इकडे आपली हार्दिक शुभेच्छा तुला. मस्तपैकी डाळ खिचडी आहे आणि पनीरची भाजी ना. पनीरची भाजी, लोणचा. जेवण म्हटलं तर एक नंबर आहे. खरंच म्हटलं तर किचन समोरच आहे त्या साईडला. तिकडं तुम्हाला लाईव्ह जेवण वगैरे बनवताना तुम्ही सबसेल तुम्ही बघू शकता. ही सावधानाची खिचडी आहे. तुझा उपवास नाही झाल्या त्याच्यामुळे तुला नाही. तर चला मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आवर्जून कळवा. चॅनल नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ते डाटा बघाय. परत भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.